नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. खूप जणांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन पण त्यांच्या बँकमध्ये अजून पैसे आलेले नाहीत. तर त्यांनी फॉर्ममध्ये जी अकाउंट नंबर दिलेला आहे, आता त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ज्या बँक अकाउंटशी त्यांचं आधार कार्ड लिंक असेल, तर अशाच बँकमध्ये आता ते जे काही पैसे आहेत ते येणार आहेत. खूप जणांचे पैसे अजून आले नसतील, तर ते येतील. 14, 15, 16 आणि 17 याच्यापर्यंत येणार होते आणि ज्यांचे आज पैसे येणार नाही तर त्यांचे पुढेही पैसे येतील. त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही. सगळ्यांना पैसे हे येणार आहेत ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांचं. पण आपल्यापुढे एक शंका निर्माण होती की मी फॉर्म मध्ये वेगळाच अकाउंट नंबर दिलेला आहे. फॉर्म भरताना म्हणजे बँकचे जे काही माहिती होती ती मी वेगळीच दिली आणि माझं जे काही आधार कार्ड जे लिंक दाखवत आहे ते वेगळ्याच बँकला दाखवत आहे. तर त्याच्यावरती मी आज संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला घर बसल्या कसं सगळं काय नीट करायचं आहे. तर काही टेन्शन घ्यायची नाही गरज मित्रांनो. तुम्हाला 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून आता सगळं काही चेक करता येणार आहे. जरी तुम्ही फॉर्म भरताना दुसरा अकाउंट नंबर दिला असेल तरी आता सरकार ज्याचं आधार लिंक ज्या बँकला कनेक्टेड आहे तिथं ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला हळूहळू नक्की पैसे येतील. तर चला आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय की घरी बसल्या तुम्ही कसं मोबाईलवरून चेक करू शकताय. हे बघा, तुम्हाला आता गुगलवर यायचंय. गुगलवर आल्यानंतर तुम्हाला आधार लॉग इन असं टाकायचंय. आधार लॉग इन टाकल्यानंतर हे पहिली जी साईड दिसते त्याला खोलायचंय. त्याला खोलल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसतंय. आता मोबाईलवर तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही गुगल उघडता, गुगल उघडायचंय, पटकन गुगल उघडायचंय आणि त्याच्यावरती हे बघा, ज्यावेळेस तुम्ही गुगल उघडता ना त्याच्यावरती वरती कोपऱ्यात 3 डॉट असतात. तिथं जे एक डेस्कटॉप साईट असते बघा, त्याच्यामध्ये डेस्कटॉप व्हर्जन साईट असते, त्याच्यावरती क्लिक करायचं. ते तिथं तुम्हाला दिसून येईल आधार लॉग इन टाकल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला हे असं इंटरफेस दिसेल त्याचा मोबाईलवरती. तर इथे यायचंय माय आधारवरती. इथं बँक सीडिंग स्टेटस आहे बघा मित्रांनो. बँक सीडिंग स्टेटसवर आलं की तुम्हाला असं काही इंटरफेस दिसून येतो लॉग इन करण्यासाठी. वेलकम टू आधार आणि इथं तुम्हाला बघा कोपऱ्यात लॉग इनचा ऑप्शन दिसतो आहे. तर हे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तिथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. त्या ओटीपी जो मोबाईल नंबरला लिंक आहे त्याच्यावरती येईल आणि तो जाऊन तुम्हाला तो ओटीपी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन मी केलेलं आहे ऑलरेडी. तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, असं तुम्हाला एक ऑप्शन येतो इथं. लॉग इन केल्यानंतर तुमचा कोपऱ्यामध्ये फोटो वगैरे दिसतो आणि हे बाकीचे तुम्ही अपडेट पण करू शकता. कोणाला लॉक करायचं असलं लॉक करू शकता. या सगळ्या काही फॅसिलिटी आहेत. आधार कार्ड तुमचा ऍड्रेस आहे तो पण अपडेट करू शकता. आता हे बघा, बँक सीडिंग स्टेटस आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं. बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती हे बघा तुम्हाला दिसतं आधार नंबर. तुमचा जो आधार नंबर आहे तो दिसतो. तुमचा इथं बघा आधार नंबर आहे. बँक नेम जे बँक ऑफ इंडिया काही नेम आहे ते तुम्हाला इथे दिसतं आणि बँक सीडिंग स्टेटस हे तुमचं ऍक्टिव्ह आहे बघा. हे बघा, माझं ऍक्टिव्ह आहे. त्यामुळं आता मी जरी दुसरा अकाउंट नंबर दिला असेल तरी आपण आता असं म्हणू शकतो की या बँक अकाउंटमध्ये तुमचं येऊ शकतं, आधार नंबरवर पण तुमचे पैसे येऊ शकतात. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. आणि ज्यांनी आतापर्यंत त्यांना कळलं नव्हतं की मोबाईलवरती कसं चेक करायचं, तर ह्या पद्धतीनं चेक करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यांना पैसे येणार आहेत. घाबरून जाऊ नका. आणि खूप जणांचे आता प्रश्न पण मी घेत आहे, कारण काय होतंय, खूप जणांचा प्रॉब्लेम येत आहे की दादा आमचं दाखवत नाहीये. तर काय करायचं मित्रांनो, पहिली गोष्ट आजच्या आज तुम्ही काय करायचंय, बँकमध्ये जायचंय. बँकमध्ये गेल्यानंतर त्यांना सरळ विचारायचं की दादा आमचा जो आधार नंबर आहे तो आमच्या बँक खात्याशी आहे की नाही जोडलेला, ते आम्हाला चेक करा. आणि जर नसेल तर त्याची प्रोसेस काय आहे ते आम्हाला लगेच सांगा. कारण तुम्हाला माहिती आहे याच्याशिवाय पैसे येणार नाहीयेत. तुम्ही जरी कुठलंही अकाउंट असू द्या, फक्त तुमचा आधार नंबर हे लिंक असलंच पाहिजे. कुठल्या ना कुठल्या बँक खात्याला जोडलं गेलंच पाहिजे ना. त्याशिवाय पुढे प्रोसेस हे होणारच नाहीये. तर एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या खात्याशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय काही होणार नाहीये. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची खबर काय सांगतो तुम्हाला की आता जी काही फॉर्म भरत आहेत लोक, तर त्याच्यामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर त्यांच्या ह्या चुका होणं जरा कमी आहे. तर पण मला याच्याविषयी काही कमेंट्स आलेले आहेत, ते मी कमेंट सांगतो फॉर्मच्या संदर्भात की अजून पैसे आले नाहीत दादा. तर हे बघा, हे जे पैसे आहेत ते स्लॅबनुसार येत आहेत. काही जणांचे 14 ऑगस्टलाच आले, बरोबर. काही जणांचे 15 ऑगस्टला आले, काही जणांचे काल आले आणि काही जणांचे आज येतील. आता ज्यांचे पैसे ह्या 4 दिवसात येणार नाहीत तर मग ते लोक म्हणतील पुढे आमचे पैसे येणार नाहीत का. तर असं नाहीये मित्रांनो. नक्की तुमचे पैसे हे येणार आहेत. पुढचं पण जे काही पैसे आहेत ते पण येणार आहेत. आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. 100% हे पैसे त्यांच्या बँक खात्याला जमा होणार आहेत, म्हणजे जमा होणार आहेत. आणि जर अजून तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही आता फॉर्म भरू शकता वेबसाईटवरून.
त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि कमेंट्स त्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मी त्याची लिंक देतो की तुम्हाला नेमका हा फॉर्म लाईव्ह कसा भरायचा ते पण मोबाईलवरून 2 मिनिटात भरायचा आहे फॉर्म. ज्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांनी पण फॉर्म भरून येऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही होती की बँकला आधार कार्ड लिंक कसं चेक करायचं आणि नेमकं काय होणार. तर तुम्हाला व्हिडिओ जर काही त्याच्या शंका असतील अजून तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती प्रथम आला असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण जसं मी व्हिडिओ येईल, जसं काही महत्त्वाचे अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. त्यामुळं आपल्या चॅनलला व्ह्यूज तर येत आहेत पण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढत नाहीये. तर प्लीज आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर वाढवा. कारण सबस्क्राईब वाढल्याशिवाय आपला चॅनल ग्रो होणार नाही. तर ग्रो झाला तर मी जास्तीत जास्त तुम्हाला महत्त्वाचे अपडेट आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.